हॅव टू हेल्पिंग वर्ब हा जनरली सर्वांना लवकर कळत नाही, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो, ते लक्षपूर्वक समजून घ्या आणि लक्ष द्या. ठीक आहे. आता सब्जेक्ट या ठिकाणी इंग्लिश मध्ये आपण घेतो आय वी यू दे आणि ही शीट नेम. हे तुम्हाला 2 टप्प्यात पाठ करायचे विद्यार्थी मित्रांनो. आय मध्ये आपण पहिले मी घेत होतो, हॅव टू मध्ये तर मला घ्या. आय म्हणजे मला, यू म्हणजे तुला, वी म्हणजे आम्हाला, दे म्हणजे त्यांना, ही म्हणजे त्याला, शी म्हणजे तिला, इट म्हणजे त्याला, नेम म्हणजे नाव आहे. कोणाचे नाव आहे? तुमचे माझे जी राजपूत नाव घ्या. ओके. याची नियम या ठिकाणी नियम. पॉझिटिव्ह पी म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये हॅव टू वापरायचंय आय वी यू देला, आणि निगेटिव्ह मध्ये डोंट हॅव टू वापरायचंय. त्यानंतर ही शीट नेम असेल तर पॉझिटिव्ह मध्ये हॅज टू घ्या आणि निगेटिव्ह मध्ये डझंट हॅव टू घ्या. हे झाले आपले नियम. एवढा तक्ता तुम्ही वहीच्या एका पेजेसवर लिहून तुमच्या घरामध्ये आरशाच्या समोर चिटकवा. ठीक आहे, जेणेकरून तुमची नजर लक्षात त्यावर वारंवार जाईल. चला आता याचा नियम आपण समजून घेतला. आता पुढे हेल्पिंग वर्ब समजून घेऊ. हॅव टू म्हणजे करावं लागतं. याचा फॉर्म्युला आहे पॉझिटिव्हचा सब्जेक्ट प्लस हॅज टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. निगेटिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक प्लस नॉट प्लस हॅव टू प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आता हे बघा, पॉझिटिव्हचे इथं हॅव टू काय भानगड आहे, डूडच काय भानगड आहे. हे एक सहाय्यकारी क्रियापद आहेत, यांना आपण हेल्पिंग वर्ब असे म्हणतो. हॅव टू एकच घ्यायचं. आय वी यू दे असेल तर हॅव टू घ्या, ही शीट नेम असेल तर हॅज टू घ्या. निगेटिव्ह मध्ये आय वी यू दे असेल तर डू घ्या, ही शीट नेम असेल तर डज घ्या. त्यानंतर हॅव टू कंपल्सरी. काही शाळेने मुले तर हॅज टू सुद्धा वापरतात. हॅज टू वापरू नका, कारण हॅज म्हणजे डज आहे, डज म्हणजे हॅज आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हॅव टूच वापरायचंय. चला आता वाक्य, खाली वाक्य बघून समजून घेऊ आपण. जवळ आहे जरा. हा ओके. मला सर्वांना व्यक्तिगत भेटावं लागतं. आता आपण म्हणतो मला पर्सनली भेटावं लागतं, तर हा वाक्य त्यातच काहीतरी आहे. मला सर्वांना व्यक्तिगत भेटावं लागतं विशेष कामासाठी. आता यामध्ये मला या ठिकाणी सब्जेक्ट आहे, सर्वांना व्यक्तिगत ऑब्जेक्ट आहे, भेटणे हा वर्ब आहे, आणि लागतं व लागतं हा हेल्पिंग वर्ब आहे. मी तुम्हाला पहिले समजून सांगितलं होतं. ठीक आहे. चला आता सगळ्यात पहिले फॉर्म्युल्याला फॉलो करायचं. एवढं शिकल्यावर आता फॉर्म्युल्यामध्ये मला दिलेलं आहे. मला म्हणजे तर आय इथं आयला काय येणार आहे? मला. हे बघा इथं आयला काय येणार आहे? मला, म्हणून इथं घेतलं आपण आय. त्यानंतर हॅव टू. बघा हॅव टू, आय हॅव टू. आता इथं घेतलं आपण आय हॅव टू. इथपर्यंत आलं तर वर्ब आहे. वर्ब भेटणे या ठिकाणी आपण मीट घेतलं, आणि राहिलं आपलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय या ठिकाणी? सर्वांना व्यक्तिगत, म्हणून इथं सर्वांना व्यक्तिगतला काय? पर्सनली टू एव्हरीवन. मग आपलं वाक्य या ठिकाणी रेडी झालेलं आहे. तुम्ही असं म्हणू शकता इंग्लिश मध्ये, आय हॅव टू मीट पर्सनली टू एव्हरीवन. आय हॅव टू मीट पर्सनली एव्हरीवन. निगेटिव्ह मध्ये तुम्ही असं म्हणू शकता, आय डोंट हॅव टू मीट पर्सनली टू एव्हरीवन. मला प्रत्येकाला पर्सनली भेटावं लागत नाही. ओके. चला आता दुसरं वाक्य आपण ह्या तथ्याचं वाक्य शिकूयात. आता यामध्ये त्याला बाजारातून भाजीपाला आणावं लागतं. आता त्याला या ठिकाणी त्याला काय येतं? ही येतं, म्हणजे तर हिला हॅज टू घ्यायचंय. तिथे घेतलं आपण ही हॅज टू. ओके. हे बघा, पहिले सब्जेक्ट घेतलं, त्यानंतर हॅज टू घेतलं, त्यानंतर वर्ब घ्यायचं आणि ऑब्जेक्ट घ्यायचंय. आता या ठिकाणी ही हॅज टू. आणण्याला काय? ब्रिंग. आपण घेतलं ब्रिंग, आणि भाजीपालाला काय? व्हेजिटेबल, आणि बाजारातूनला काय? फ्रॉम मार्केट. ही हॅज टू ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट. निगेटिव्ह तुम्ही असं म्हणू शकतात, ही डझंट हॅव टू ब्रिंग व्हेजिटेबल्स फ्रॉम मार्केट. असं आपलं हॅव टूचं वाक्य होता, आणि हॅव टूचं हेल्पिंग वर्ब होतं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला फक्त आयचं सांगितलेलं आहे, तुम्हाला यू वी देचं बनवायचंय. मी तुम्हाला ही शीटचं सांगितलेलं, तुम्हाला ही शीट नेमचं बनवायचंय. असेच वाक्य बनवून मला व्हॉट्सअपला पर्सनली पाठवू शकतात. धन्यवाद.